नमस्कार, माझं नाव मधुश्री आतिश पडमलकर. मी नीम प्रोग्राम मध्ये हेल्थ सखीचं काम करते. माझ्या ह्या क्लायंट आहेत, यांच्याकडे मी 6 महिने झाले विजिट साठी येते. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, माझं नाव सुशीला रामचंद्र बंडगर. मी रिटायर प्राथमिक शिक्षिका आहे आणि 30 वर्ष माझी सर्व्हिस झाली. 30 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर खूप छान 10, 15, 16, 17 वर्ष खूप छान गेली. पण काय झालं, नंतर थोडं कामाचा लोड म्हणा किंवा काही म्हणा, हे झाल्यानंतर मला एक दिवस त्रास व्हायला लागला. आणि त्रास व्हायला लागल्यानंतर अचानक डॉक्टरांच्याकडे गेले तर ते म्हटले तुमचा BP वाढलाय, खूप BP वाढलाय. म्हणले एकाएकी तुम्ही असं उभं राहूच कसं शकला. आणि त्यावेळेला आमचं इन्स्पेक्शन होतं. आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी औषधं वगैरे मला दिली. आणि तेव्हापासून जवळजवळ मला वाटतं आता 18 ते 20 वर्ष होत आली मला BPचा त्रास आहे. आणि नंतर 4-5 वर्षानं पुन्हा जरा शुगरचा त्रास व्हायला लागला. शुगरचा त्रास व्हायला लागल्यानंतर मग मी फलटणला केली. तिथली ट्रीटमेंट जवळजवळ 10 वर्ष मी घेत होते. आणि 10 वर्ष घेतल्यानंतर कंट्रोलमध्ये तसा राहिलंय, म्हणजे BP शुगर वगैरे कंट्रोलमध्ये राहत होतं. पण माझ्याकडून काही चुका होत होत्या, म्हणजे फिरायला जाणं वगैरे हे न करणं, म्हणजे काही वेळेला काही कारणास्तव थोडंसं खाण्यात बदल झाला की मग ते थोडंसं वाढलं की त्यांचे काय व्हायचं, लगेच गोळ्या वाढवून देणार. आणि मग त्या गोळ्यांचा त्रास व्हायला लागला. पुन्हा हाडं दुखायला लागली, पुन्हा हे व्हायला लागलं. आणि नंतर काय झालं की असंच काय आहे यांचं कसं, म्हणजे ही निम्फा ह्याच्यातर्फे आपल्याला ट्रीटमेंट देणार आहे तर बघूया. मग त्यांनी सगळी माहिती सांगितली सखोल अगदी, की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तुम्ही काय केल्यानंतर मग 3 डॉक्टरांना ती औषधं, आमच्या सुद्धा त्या डॉक्टरांना मी त्या औषध ट्रीटमेंटला वगैरे तुम्हाला तसं वाटलं काय, मला खूप छान प्रकारे. पण शुगर माझी कमी होते. मग थोडंसं मला पण वाटतंय ना की माझ्या बाबा खाण्यात काहीतरी बदल झाला. आता आंब्याचा सीझन होता, मग त्या आंब्याच्या सीझनमध्ये थोडंसं आंबे खाण्यात आले माझे, ते 10 पर्यंत गेली. मग थोडंसं हे केलं की पण तसा मला त्रास बाकीचा काही होत नाही. मी आता तो फक्त माझा जरा बदल करणार आहे की बाबा रोज जाणं, काही वेळेला निघालं फिरायला की पाऊस येतोय, पाऊस आला की मग राहिलं फिरायचं. मग असं तो तुम्ही तेवढी जागरूक आहात, घेता औषधं, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुम्ही तुमच्यात बदल करता का? म्हणजे तुम्हाला आरोग्यविषयक म्हणजे मी खाण्यात माझ्या कंट्रोल ठेवते. गोड खाण्याचं होता होईल तेवढं, जे गोड पदार्थ आहेत ते गोड पदार्थ होते जास्त प्रमाणात. कुठं असं गेलो बाहेर वगैरे तर एका दिवस होतं खाण्यात, लग्न वगैरे काय असं हे असेल तर, नाहीतर बहुतेक नाहीच मी खात. मॅडम काय होतंय, इथे 1-2-3 पेशंट असे गेलेत, म्हणजे गोळी त्यांनी ती शुगरचं बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. तर मी असं सांगते, म्हणजे आपण बसल्यानंतर की बाबा तुम्ही या वयात म्हणजे 50-60च्या पुढं ती ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे, म्हणजे चेकअप केलंच पाहिजे. आणि चेकअप केल्यानंतर काय हे होईल ती बाबा गोळी चालू ठेवाच तुम्ही. आणि त्याचा मी त्यांना हे करते, सांगते. घरात पण आम्ही जे आहे, आता माझे मिस्टर आहेत समजा किंवा मुलगा एक मोठा आहे, तर त्यांना सुद्धा सांगते की बाबा तुम्ही जे हे करता ते 2-3-4 महिन्यात का होईना तुम्ही आरोग्याची तपासणी करत जावा. कारण एका मुलाला झालं होतं, थोडंसं त्याला त्रास झाला होता, तर तो पण 2-3 महिन्यात तपासतो. आपण यांना भेटलो, ह्यांच्या आरोग्याची विषयी माहिती घेतली, तसेच आमच्या नीम प्रोग्रामची थोडी त्याच्यातून माहिती मिळतच गेली. आरोग्य किती गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण जागरूक राहणं, मेडिसिन कशा वेळेवर घेणं, हेल्थची काळजी घेणं, हे आपल्यातून ह्याच्या मार्फत कळण्यासाठी आपण ही मुलाखत घेतलेली आहे.